जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुकार झोपा आणि इकडे विरोधक रात्रीचा दिस करून गावच्या भितऱ्यांगवाल्यात. मागच्या वेळेला त्या अंजली बाईला शुभेच्छा दिल्या, या वेळेला माझा मुर्दाबाद असंच लिहिला असणार सगळ्यांनी मिळून. बापू त्यांचा प्लॅन सक्सेस होऊ द्यायचा नाही. बापू ते जे काय लिहितील ते फोडून टाकायचं रात्रीच्या रात्री. वहिनी एक खुश खबर आहे. आपला प्रचार दणक्यात होतोय की नाही, अजून दणक्यात होणार आहे. म्हणजे आपल्या भागातला अभय रोकडे नाही काय, चला हवं त्या फेम हो. त्याला आपल्या पॅनलचा प्रचार करायला राजी केले आहो त्यानं. आपल्या 100 फेऱ्या आणि या सेलिब्रिटीची एक फेरी सारखीच असते बघा. राणा भाऊजी, तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा आणि त्या अभि रोकडेला गाठा. आमचं हे अन जाऊबाई त्याच्याकडनंच प्रचार करून घेणार आहेत. आपल्याला बी त्याच्याकडनंच प्रचार करून घ्यायला पाहिजे. तुम्ही त्याला गाठा. हा उद्या मला तुमच्या स्टाईलनं काम करणं जमणार नाही बघा. अरे प्रचाराचं पुढचं काय करायचं ते तर सांगून द्या की. उद्या कोल्हापुरात चला हवं ती सगळी टीम येणार आहे. अरे प्रचारला असले मोठे सेलिब्रिटी बोलव मर्दा, प्रचार जोरात होऊन जाईल. नमस्कार. 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 काय काम काय तुमचं? हे आमच्या गावात इलेक्शन आहे, पॅनल आहे आणि इलेक्शनच्या पॅनल मध्ये तुम्ही प्रचार लिहायचा आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. सन्मानाचं निमंत्रण घेऊन आलोय. आमचं संघर्ष पॅनेल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभं राहिले. नमस्कार. मी राणा. काय आमच्या वहिनींची सभा आहे, त्याच्या प्रचारासाठी आमच्या वहिनींनी तुम्ही यावं असं वाटतंय. राणा दादा, मी काय म्हणतो, आम्ही ठरवतो आणि तुम्हाला कळवतो. ते चला हवा येऊ द्यावाल्याने तुम्हाला पुढे जायला सांगितलं. दुपारनंतर येतो म्हटलं. आता नेमकं कोणाकडे येणार म्हणायचं? ते भाऊ कदम आले नाहीत काय? भाऊ कदम कशाला पाहिजे? मी आलोय ना कुशल बद्रिके इथे. खरं तुम्ही कुशल पत्रिका जायचं ना? होत आहे सौर. अरे दादा, सेल्फी घेतो की सेल्फी? कशाला आता नको ती माझी पिठाची गिरण आहे, जरा एक सेल्फी घेतो की. तुम्ही खरंच हवा आयुधामध्ये काम करता का डुप्लिकेट म्हणून आलाय गावात? काय म्हणजे काय, तुम्ही अजून म्हणला नाही हो. काय मंडळी मजेत ना? नाहीतर आपला नेहमीचा प्रॉब्लेम असतोय ना. ए लाडू ये बाळा इकडे माझ्याकडे. नाही चपान फारच भारी आहे तुमचा लाडू. ए लाडू ये बाळा इकडे माझ्याकडे. माझ्याकडे बघू. ये ये ये. आई चपान घ्या घ्या फोटो हो घ्या. बंड्या हळू, तू उगीच फुकटचा रुबाब झाडू नको. ते मंजुळाबाई होय म्हणाल ना? अब तिला काय सुपार नकोय होय? होय म्हणणार. चला तुम्ही. अरे पण चाललोय कुठे आपण? कुठे म्हणजे? मंजुळबाईच्या फडावर इकडे. अरे हो का रस्ता आहे होय? कोळशाच्या खाणीत हिरा गावतोय की नाही आणि चिखलात कमळ उगवतोय, तशी आपली मंजुळबाई. चला चला. तान्यू तान्यू हळू हळू हळू. कुठनं आणलंय की नाही? कुठं आणलायच पण आला बघा. मग हे काय? चला हो या. कुठं आहे? हे मग कोण आहे? आलो थांबा. ए पंड्या हॅलो. नमस्कार. ते आमच्या गावात कार्यक्रम पाहिजे तुमचा. तुमची लावणी लय भारी आहे म्हणून आम्ही आलोय. पैशाचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा हो हो सगळं मॅटर सांगितलं आपला. ह्याच त्या मंजुळबाई बोलणी करून सुपारी फिक्स करूया. कसं? तू सकाळी सकाळी काय 5ची वडून आलायस का डोसक्यावर आपटलायस? काय ते? अरे जरा बघ हिच्याकडे. ही कुणाच्या काळजाला हात घालेल असं वाटतंय का?
थांबा की थांबा तर ऐका की ऐकत रे की माझा पप्प्यादा जसं दिसतंय तसं नसतंय हो. मंजुळाला असं बघून तुम्ही स्वतः काय ठरवू नका. खऱ्या रंगात बघितला की नाही काळीच काय अख्ख्या माणसाला हात घालणारी ही मंजुळाबाई. होय काय ढेकळाचा खरा रंग. हे बघ सगळी दुनिया कोळून प्यालोय मी. हो पप्प्यादा ते आता उगाच पुष्पाट काढत बसू नका. आत चला आणि मग बघा. आणि हे तुमचा मान्य तोर आहे की नाही तू गाडीला अडकवांचा गरज आपल्या हे लक्षात ठेव. ए परेश पाटलाचा तोरा आज कुठं अडकून ठेवता येत नाही. कसं सांगू पप्प्यादा इलेक्शन जिंकायचं आहे ना व. हा हे आहे म्हणा. बघा मग ठरलं मंजुळबाईची लावणी झालीच पाहिजे. ती जर नाही म्हटली तर आपलं रस्ते येगळ. तुम्ही जावा गाडीनं मी जातो चालत. ए बंड्या येडायच काय हे बघ असं कार्यकर्त्याने सोडून देत नसते माननीय परेश पाटील. हे नव मग मंजुळबाईची लावणी ठरवायची. हा चला. ए बंड्या कुठं राहिली मंजुळाबाई. हो येते हो पप्प्यादा. मंजुळाबाई हो मंजुळाबाई. नमस्कार मंजुळाबाई. हे आमचे परेश पाटील. माननीय परेश पाटील. ह्यो जो माननीयपणा आहे ना तो आधी माझ्या पायात ठेवायचा. तेव्हाच ही मंजुळा तयार होईल लावून. आता तरी वय म्हणा की आज रातच्याला यायला लागते बघा. अगं रातच्याला स्वयंपाक करायचा का भाषणाला यायचा. नाही भाषण नाहीये. आम्ही मतदानाची माहिती सांगणार होतो. तुम्ही ज्याला मत देणार आहात त्यालाच मत जातंय का नाही असं सांगणार एक मशीन आहे. त्या मशीनची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. हा आणि येताना नवऱ्याला बी घेऊन यायचं. चलाच म्हणायचं. मी तुला राजनंदिनी म्हणलो ईशा. मला माहितीये तुला काय वाटलं असेल पण मी खूप मोठी चूक केली ईशा. ही छडी हातात घे आणि मला मार प्लीज. तर मी नाही मारू शकत तुम्हाला. ईशा ही छडी हातात घे आणि मला मार. चुकीला माफी नाही. सराव काय करताय. गेले 8 दिवस शंभूराचे गडावर नाही. गेले 8 दिवस म्हणजे कोणाला काहीच माहित नाही. कुठे आहेत कुठे नाहीत कोणासोबत आहेत काही कळायला मार्ग नाही. पण आम्हाला वाटलं की इथेच असतील कामाच्या व्यापात. कामाच्या व्यापात का भलत्याच व्यापात अडकलेत काय माहित. यहाँ से सूरत के लिए कोई खुफिया रास्ता है लेकिन किस लिए किस लिए. दत्ता वर जा. ह्यांना थांबव. ह्यांचं सांगता येणार नाही काय करतील. अण्णा मी त्याला सांगता येसून जाऊ. तू काय करणारस. वाटेत जा कोण येईल त्याच्या नावाचा काढतोस फरेन. कानबाई खूप पाय दुखतेत माय. राधिकाचं नागपूरमध्ये पण हाऊस असेल ना मोठं. माहित नाही पण ती रिच तर वाटते मला. माहित नाही. खूप प्रेमळ आहे ना ती स्वभावानं. एकदा जीव लावला ना एखाद्याला की मग बापरे मग मागे. बस मला मिळाली ना इन्फो. बस इन्फो. मला सांग तुमचं लव्ह मॅरेज होतं ना. होतं नाही आहे अजून सोडलं नाहीये त्यांना. तुम्ही मुंबईला कधी आलात. माझी माहिती मिळवण्यासाठी तू हे जे काही करून राहिलीस ना मला सगळं समजून राहील. सांग तुझ्या आईला राधिका ताकास तूर लागू देणार नाही. लईच निराश आहेत ते. नीट जेवले बी नाहीत. सकाळपासून एकदम गपगप आहेत बघा. तो लवकर बरा व्हावा. त्याने आर्मी जॉईन करावी असं तुला वाटत असेल तर तुलाच त्याला आत्मविश्वास द्यायला पाहिजे. एवढ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन तुम्ही गेलाच का नाही आर्मीत. का गेला. आत्मविश्वास इच्छाशक्ती असं नाव आहे त्या चमत्काराचं. आणि मला माहितीये माझ्या फौजींकडं तो हाय. फक्त भरोसा ठेवा.
ही हॉस्टेलला असायची आणि त्यावेळेस कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम व्हायचे. तर मग मी एक मोबाईल गिफ्ट दिलेला, परत तो घेतला, तो भाग वेगळा. लगेच घेतला. तो फक्त बोलण्यासाठी दिलेला, लगेच घेतला. तिची ओळख खरंच एक सक्सेसफुल वुमन म्हणून, एक सक्सेसफुल सिस्टर म्हणून, एक सक्सेसफुल वाईफ म्हणून मी तिची करून देऊ शकते.